नालासोपाऱ्यातील आचोळे परिसरात सापडलेल्या मानवी सांगाड्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांच्या तपासात हा सांगाडा गेल्या 5 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या रवी बिडलान यांचा असल्याचं निष्पन्न झालं असून पूर्व वैमनस्यातून यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सकाळी आचोळे परिसरातील एका इमारतीमागील गटारात मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान हा सांगाडा बेपत्ता असलेल्या रवी बिडलान यांचाच असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जानेवारी रोजी रवी बिडलान बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी आचोळे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. तपासादरम्यान रवी बिडलान यांचे भाऊ पंकज बिडलान यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. त्यानंतर संशयितांची चौकशी करण्यात आली असता सापडलेला सांगाडा रवी बिडलान यांचाच असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींचा सहभाग समोर आला असून सर्व आरोपी सुमारे 20 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली आहे. पूर्वीच्या वादातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, नालासोपारा.